रिपोर्ट रायटिंग. पूर्वी दुर्गापूरमध्ये हँडपंप हापशी खराब झाल्यामुळे गावकरी अनेक अडचणींचा सामना करत होते. त्यांना पाणी आणायला खूप लांब जावं लागत होतं. ही स्थिती बघून गावाच्या सरपंचांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक औपचारिक पत्र लिहिलं. काही दिवसांनी जिल्हा अधिकारी गावात आले. त्यांनी पंपाची पाहणी केली आणि लवकरच तिथे एक नवीन पंप बसवला गेला. त्यामुळे गावकऱ्यांना समाधान मिळाले. एका वर्तमानपत्राची पत्रकार आसमा हिने ही बातमी कव्हर केली आणि गावकरी तसंच सरपंच यांच्याशी याबाबत चर्चा केली. बघूया तिने रिपोर्ट कसा लिहिला. सगळ्यात आधी आसमाने आपल्या रिपोर्टसाठी एक शीर्षक म्हणजेच लहान हेडलाईन ठरवली. न्यू हँडपंप इन्स्टॉल्ड इन दुर्गापूर विलेज, म्हणजेच दुर्गापूर गावात नवीन हापशी बसवण्यात आली. त्याला तिने अधोरेखित केलं. त्यानंतर तिने आपलं नाव डाव्या बाजूला लिहिले, बाय आसमा खान. मग ठिकाण आणि तारीख म्हणजे डेट लाईन डाव्या बाजूला लिहिली. त्यावरून ही घटना कुठे आणि कधी घडली हे समजतं. मग तिने रिपोर्टचा मुख्य भाग म्हणजेच मेन बॉडी लिहायला सुरुवात केली. परिचय लिहिताना तिथे काय झालं आणि कोण सहभागी झालं हे सांगितलं. दुर्गापूरचे गावकरी पाण्याच्या प्रश्नामुळे त्रासले होते. सरपंचांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून मदत मागितली. पत्र मिळाल्यावर जिल्हाधिकारी गावात आले. हँडपंप नीट काम करत नसल्याचे त्यांनी पाहिले आणि नवीन हँडपंप बसवून घेतला. शेवटी गावकऱ्यांच्या भावना काय होत्या याबद्दल तिने लिहिलं. उदाहरणार्थ, गावकरी खुश आणि समाधानी दिसत होते. गावातील सुनीता देवी म्हणाल्या, आता आम्हाला पाण्यासाठी लांब जावं लागणार नाही. ही आम्हाला खूप मोठी मदत आहे. परीक्षेसाठी लक्षात ठेवा, जर हेडलाईन आणि बायलाईन तुमच्या प्रश्नामध्ये दिलेले असेल तर ते जसेच्या तसे लिहून अधोरेखित करा, कोणतीही स्पेलिंग मिस्टेक न करता. तारीख आणि ठिकाण म्हणजे डेटलाईनसाठीही तसंच करा आणि ते बायलाईनच्या अगदी खाली डाव्या बाजूला लिहा. तुमच्या रिपोर्टचा मुख्य भाग म्हणजेच बॉडी लिहायच्या आधी आपण एका रफ कागदावर माइंड मॅप काढून आणखी काही प्रश्नांची उत्तरे देऊ. वेअर, हे कुठे घडलं? दुर्गापूर विलेज. व्हॉट, काय घडलं? द विलेज हॅड अ वॉटर प्रॉब्लेम. A letter was written and action was taken. Who, कोण सहभागी होतं? The सरपंच, villagers, the district collector and district official. How, प्रश्न कसा सुटला? A new hand pump was installed. अशा प्रकारे माइंड मॅप तयार केल्याने तुमचे रिपोर्ट लिहायचे काम अगदी सोपे होईल. हा माइंड मॅप फक्त तुमच्या माहितीसाठी आहे. त्याला फायनल रिपोर्टमध्ये लिहायचं नाही. माइंड मॅप तयार केल्यानंतर तुमचा रिपोर्टचा मुख्य भाग तुम्हाला सहज लिहिता येईल. रिपोर्ट लिहिणं खूपच सोपं आहे. बोर्डाच्या परीक्षेत असे प्रश्न साधारणपणे 5 मार्कांसाठी विचारले जातात. हेडलाईन म्हणजेच शीर्षक लिहा आणि ते अधोरेखित करा. बायलाईन मध्ये रिपोर्टरचं नाव लिहा. डेट लाईन मध्ये ठिकाण आणि तारीख लिहा. मेन बॉडी म्हणजेच मुख्य भाग याचे 3 छोटे पॅराग्राफ भूतकाळात लिहा. लक्षात ठेवा, तुमच्या रिपोर्टच्या मुख्य भागाच्या शेवटच्या परिच्छेदात कन्क्लुजन म्हणजेच निष्कर्ष आठवणीने लिहा. तुमचं लेखन अधिक चांगलं होण्यासाठी माइंड मॅपचा वापर करायला विसरू नका. आता याचा सराव करूयात. रिपोर्ट लिहिण्यासाठी तुम्ही खालील विषयांचा वापर करू शकता. राईट अ रिपोर्ट अबाउट युअर ट्रिप टू अ हिस्टॉरिकल प्लेस. से वेअर यू वेंट, हाऊ यू वेंट, व्हॉट यू सॉ, व्हॉट यू लर्न्ड अँड व्हॉट यू लाईक्ड द मोस्ट. ऐतिहासिक ठिकाणाची भेट याचा एक रिपोर्ट लिहा. तुम्ही कुठे गेलात, कसे पोहोचलात, काय बघितलं, काय शिकायला मिळालं.
आणि सगळ्यात जास्त काय आवडलं? राईट अ रिपोर्ट अबाउट द ब्लड डोनेशन कॅम्प. Say when and where it happened, who came, what happened, and how people felt. रक्तदान शिबिराचा एक रिपोर्ट लिहा. हे शिबिर कधी आणि कुठे झालं, कोण आलं होतं, काय काय घडलं आणि लोकांना काय वाटलं. सराव करत राहा आणि लवकरच तुम्ही एखाद्या वर्तमानपत्रासाठी सुद्धा रिपोर्ट लिहू शकाल. शुभेच्छा रिपोर्टर्स, पुन्हा भेटूयात.